युतभर केस आहे ती यावं. युतभर होय कोणी कोणी आम्ही इथं त्या ह्याच्यात संबंध ह्यात फिरते ती एक वीत केस आहेत एवढी केस आहे आई ग देवा असं आहे बारीक नाही तर असं चाललं बिलं तर इमान गुंगल्यागत गुंगते या तुम्ही किती वर्ष झालं बघताय ते हे जवळजवळ 20 वर्षाला गाठायला ती इथंच आहे तिथंच आहे कधी दिसलं तर आम्हाला बघायला मिळेल का मिळेल मग काय अडचण नाही श्रद्धा आपण बघायला येऊ केसाचा साप इमान गुंबल्यावानी केसाचा साप नसतोय हाय हाय हे. त्या साईजचं त्याला. नाही हो अहो, आहे. नसत्यात बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो. आमचं शेजारीच आहे सा कोणी गंड कवट्यात कॉलवर आम्ही इकडं आलो असतो मधनं कवट्यात असल्यावर इथून जात असेल की कुठनं कुठनं मधनं गेलं तर जायची आम्ही कवट्याला होतो कॉलवर पण घर जवळच आहे स्वतःला म्हणलं नाव काय येते घर नव्हतं पिंटू भाऊ लय मोठा आहे काय पिंटू भाऊ तू म्हणजे धरणाचा असता धामा नाही का नाग आहे पडून द्या आता मांजरा चावलं इंजेक्शन घेतलं डॉक्टर पुढच्या आत्ता चला कशात बसले बाहेरच आहे वे ही लांडगेवडी हात दे त्या जागवान आहे वे हा होनस पेनस आहे काय बघ ना काय मला भ्या वाटतंय बाई ते पिंटू भाऊ जाते जवळ पिंटू भाऊ जाऊ लांब न लागलं हिडिओ करत बसले आलो ना काढ ना ती सगळा केअरच ठेवलाय कुणीकडे मित्रांनो टच कर जरा इथं निवांत बसला तर बिचारा थंडी आहे तिकडं तोंड आहे बघा ह्या साईडला तोंड आहे ब्लर झालं थांबा ना जाऊ नका आता कुठं जाऊ नका इथनं व्हिडिओ तर बसला पाहिजे ना बाळा कागद वरतोय आता लांबडं तोंड असते बरं का भैया मोठाच्या मोठा नाग त्याला भरणी एकदा दिदी भरणी द्या मोकळे ते आता थंडी बाहेर पडल्या उभी लिहून बसलेलं आहे हो बेडूक उंदीर खाण्यासाठी अशी मानवी वस्ती असली की येतोय साप तो काही चावण्यासाठी ते येत नाही कोणाला हा भीतीच नाही भरणीत
भरणीत घातला की सेफ राहतोय. धामण साप जादा असले तर हे साप वाढत नाही. धामण साप पाहिजे, विषारी सापांचं प्रमाण वाढत नाही. धामीण आहे, धामीन पाहिजे, धामीन पाहिजे, मोठी पाहिजे धामीन. हा मोठी धामीन पाहिजे. इथभर की असायची इथभर होय. आईला मामांचा सत्कार ठेवला पाहिजे. किती इथभर आहे? कुणी कुणी बघडलाय? कुणी कुणी? आम्ही इथं त्या ह्याच्यात संबंध ह्यात फिरते ती. एक ईद केस आहेत. एवढी केस आहे. आई ग देवा. असं आहे, बारीक नाही. तर असं चाललं बिलं तर इमान गुंगल्यागत गुंगते. तुम्ही किती वर्ष झालं बघताय ते? जवळजवळ 20 वर्षाला गाठाल की इथंच आहे. तिथंच आहे. कधी दिसलं तर आम्हाला बघायला मिळेल का? मिळेल. मग काय अडचण नाही. श्रद्धा आपण बघायला येऊ. केसाचा साप इमान गुंबल्यावानी. मामा मामा केसाचा साप नसतोय. आहे आहे. हे. त्या साईजचं त्याला. नाही हो, अहो, आहे. नसत्यात. बघा तुम्ही, तुम्हाला जाऊ वर कॅस एवढं असंच कॅस उभा राहते. नाही मामा नसतोय. मी सगळी इस्टेट लावल्या. हं. कुणी पण केसाचा साप दाखवला लाखो रुपये बक्षीस. हा, देवाचा. होय. लोकांच्या गैरसमजूत आहेत ना. धामण साप देवाचा, मग देवाचा. मग देवाचा ज्याला दिसायचा त्यालाच दिसणार, नाही त्याला दिसणार नाही. हा. शो करेक्ट कार्यक्रम लावला. देवाचा आहे म्हटलं, देवा पुढे काही चालत नाही. बाया त्याला होल मारायला काय तर द्या. जा मावळ बाळा भरणी टोपण. आता ही झडती आली का कुत्र? हा विषारी साप पकडणं ठीक आहे. धामण तुम्ही बोलवू नका. असं धामण साप राहून दे पहिला. नाग आहे विषारी आणि मोठा साईजचा नाग आहे. पन्ना नाही काढत कारण त्याला धोका वाटला तर साप पन्ना काढतोय. नाग साप असेल तर तो पन्ना काढत नाही. आणि असं थंडीचं वातावरण असलं तर शक्यतो साप काय पन्ना काढत नाही. आणि तिथं म्हणजे त्यांनी अडखळ केलेली जागा, म्हणजे साहित्य ठेवलेलं. थोडं जरी म्हणजे साहित्य झालं त्याच्यामध्ये साप आराममध्ये जाऊन बसू शकतो. आणि आल्यानंतर लगेच सापडला कारण तो असं सेफ असा बसलेला. त्यामुळे आणि यांनी लक्ष खूप चांगलं ठेवलेलं. हा विषारी नाग साप आहे. असा साप मानवी वस्तीत आला तर मारू नका. जवळच्या सर्पमित्राला बोलवा. आणि कोणता पण साप असा येऊन चावत नाही. त्याला धोका वाटला तर चावतोय. आणि त्याच्यावरती पाय पडला, त्याला त्रास झाला तर असा चावतोय. त्याशिवाय साप चावत नाही. चावल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये लस असते, माणूस काही मरत नाही. त्याच्यामुळे चावल्यानंतर फास्ट जाणं गरजेचं आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये लस भेटल्यानंतर त्याला काही होत नाही, फक्त भ्यायचं नाही. आणि नाव काय तुमचं? संजय घाडगे जायगवान यांचं अभिनंदन की त्यांनी हा नाग साप वाचवला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा.